नमस्कार, मी अरविंद खडसे. आज आपण जाणून घेणार आहोत ॲनिमिया म्हणजे काय? ॲनिमिया हा इंग्रजी शब्द आहे. याला मराठीमध्ये रक्ताशय म्हणतात. हा ॲनिमिया का होतो? आपण पुढे त्याचे कारणे जाणून घेऊया. जर आपल्या जेवणामध्ये हिरव्या भाजीपाला जो असतो तो कमी प्रमाणात झाला, मांसाहार, अंडी कमी प्रमाणात झाली, तेलकट पदार्थ कमी प्रमाणात झाले, क जीवनसत्व असणारे पदार्थ म्हणजे आंबट पदार्थ सेवनामध्ये कमी प्रमाणामध्ये झाले, तर हा ॲनिमिया आपल्याला होतो. ॲनिमिया का होतो? आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन काय करते? आपण पर्यावरणामधून ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये जाते आणि त्यानंतर हे रक्त शुद्धीकरण करते. हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन काय करते? हिमोग्लोबिन आपलं नाकातून जो श्वास घेतो आपण, हा श्वास सगळीकडे शरीरामध्ये वाहण्याचं काम करते. म्हणजे याला याला आपण हिमोग्लोबिनला वाहक म्हणू. जर हिमोग्लोबिनचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त जर असेल, ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये जर असेल, तर आपलं रक्त जे म्हणतो आपण, ब्लड म्हणतो, रगत म्हणतो, आपलं रक्त म्हणतो, तर हे रगत लाल प्रकारचं असते. कधी असते? हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये असेल आणि हा श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन घेतो आपण पर्यावरणामधून, हा वायू सगळ्या शरीरामध्ये फिरते. म्हणजे हे वाहण्याचं काम करते, तेव्हा आपल्या रक्ताचा कलर लाल होतो. पण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही. पोहोचत नसल्यामुळे पूर्ण शरीरभर फिरत नाही. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे. त्यावेळेस आपलं ब्लड, आपलं रक्त, आपलं रगत हे फिक्कट तपकिरी, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, फिक्कट लाल तपकिरी कलरचं होते. त्यावेळेस समजायचं आपल्याला ॲनिमिया झाला. आता हा ॲनिमिया आपल्याला जर होऊ द्यायचा नसेल, जेव्हा मी आधी सांगितलं होतं हिरव्या भाजीपाला आहे, मांस आहे, अंडी आहे, क जीवनसत्व पदार्थ आहे, हे पदार्थ आपल्या सेवनामध्ये झाले पाहिजे. आता पुढे पाहूया, जर एखाद्याला ॲनिमिया जर झाला तर त्याची लक्षणे कशी ओळखायची? लक्षणे कशी आहे? आपली जीभ पांढुरकी होते, नख पांढुरकी होतात, ह्या पापण्या पांढुरक्या होतात. त्यानंतर आपल्याला थोडंसं जर चाललं तर धाप लागते. जो अभ्यास आपल्याला शिकवलेला असते किंवा वाचन असते ते आमच्या लक्षात राहत नाही. अनेक प्रकारचे पदार्थ मला खायला दिले पण मला भूक लागत नाही. सुस्तपणा येते, आळस येते, कामात लक्ष लागत नाही, मी आळशी होतो. अशा प्रकारचे लक्षणं ॲनिमिया झाल्यामुळे आपल्याला दिसून येते. महत्वाचं असं आहे, हा ॲनिमिया जास्त महिलांमध्ये दिसून येतो. कारण महिला काय करतात? सुरुवातीला पुरुषांना म्हणतात की तुम्ही जेवण करा, आम्ही जे राहिलेलं आम्ही ते जेवण करू. यामुळे महिलांच्या आहारामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ जात नाही. त्यामुळे हा ॲनिमिया त्यांच्यामध्ये दिसून येतो. हा ॲनिमिया आपल्याला झाला नाही पाहिजे, आपण सुदृढ राहिलो पाहिजे, याकरिता अनेक प्रकारचे अन्नपदार्थ आपल्या सेवनामध्ये गेले पाहिजे. या ठिकाणी आपल्याला ॲनिमियाची माहिती मिळालेली आहे. यामध्ये काही राहिलं असेल, काही सुटलं असेल, आपल्याला समजलं नसेल, तरी मला आपल्या प्रतिक्रिया कळवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.